सबट्रॅक्शन करणे, मल्टिप्लिकेशन करणे, डिवाइड करणे वगैरे. एक्सेलमध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन करताना काही नियम आहेत. ते नियम कोणते हे पाहूयात. आपल्याला उत्तर ज्या सेलमध्ये हवे आहे ती सेल ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. म्हणजेच प्रथम आपल्याला माऊस पॉइंटर, हा जो माऊस पॉइंटर आहे त्या सेलमध्ये मूव्ह करावा लागेल ज्या सेलमध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे. आता मला ह्या ए कॉलममधल्या नंबरची टोटल मला इथे हवी आहे, तर माझा तो सेल काय केला पाहिजे, मी ॲक्टिव्ह केलाच पाहिजे. ॲक्टिव्ह करण्यासाठी हा पॉइंटर मी काय करेल, या सेलमध्ये क्लिक करून घेईन. ओके. एक्सेलमध्ये कधीही नंबर कॅल्क्युलेशन न करता ते नंबर ज्या सेलमध्ये टाईप केले आहेत त्या सेलचे ॲड्रेस फॉर्म्युलामध्ये वापरावा. म्हणजे आता मला 45 + 65 + 88 + 90